नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या टी-व्ही 6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील बाकी राहिलेल्या महिलांना आणि ज्या महिलांची केवायसी झालीच नाही किंवा मग त्यांच्याकडून केवायसी करता आली नाही, तर अशा महिलांना खूप मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. बघा, उरलेल्या ज्या बहिणी आहेत त्यांना केवायसी एडिट करायचा आता ऑप्शन मिळणार आहे किंवा लवकरच ते येणार आहे. आता तुम्ही बघू शकता, ज्या बहिणी केवायसी करताना पर्याय निवडताना चुकीने त्यांनी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांची जी काही केवायसी होती ती चुकलेली आहे आणि अशामुळेच आता केवायसी पासून त्या वंचित राहिलेल्या ज्या महिला आहे यांची संख्या फार मोठी झाली आहे. जवळपास 50 ते 60 लाख महिलांची केवायसी अजून राहून गेलेली आहे किंवा चुकलेली आहे. तर अशात आता सरकारनं त्यांच्यासाठी नवीन ऑनलाईन पोर्टल चालू केलेलं आहे आणि त्यामध्ये एडिट करून ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे. आता यामध्ये काय झालेलं आहे की फक्त ज्यांची केवायसी चुकली होती त्याच महिलांना ही केवायसी करता येणार आहे आणि त्या संबंधित पोर्टल लाडक्या बहिणीसाठी जे काही सरकार आहे यांनी चालू करून दिलेला आहे. याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर शासन निर्णय दाखवून दिलेला आहे. त्याचबरोबर केवायसी कशी करायची हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्यवस्थित मी सांगितलेलं आहे की कोणतं ऑप्शन आहे आणि कशा प्रकारे ते फिल करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला होय की नाही यामध्ये कोणतं उत्तर तिथे द्यायचं आहे, म्हणजेच की कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे दोन पर्यायांपैकी, हे सुद्धा मी याबद्दल सुद्धा एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि व्यवस्थितरित्या बघून घ्या. कारण की एकदाच आता तुम्हाला ही संधी मिळालेली आहे, पुन्हा मिळणार नाही. यामध्ये केवायसी जर तुम्ही इथे पर्याय निवडताना चुकले, तर हे नेहमीसाठी तुम्ही चुकणार आहेत आणि तुम्हाला कोणताही जो हप्ता आहे ना, तो हप्ता इथे भेटणार नाही. तुमचं नाव नेहमीसाठी लाडकी बहीण योजनेमधून इथे कट करण्यात येणार आहे. तर सावधानपूर्वक तुम्ही जे काही पर्याय आहे ना, ते निवडा. जर आता आपण वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे. तर बघा, या चुकीचा पर्याय निवडलेल्या लाडक्या बहिणींसाठी तर आता ऑप्शन सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे ऑनलाईनमध्ये. यासाठी इथे सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणीची जी काही केवायसी आहे ही अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत. परंतु अंगणवाडी सेविकाताईंनी याला साफ नकार दिल्यामुळे आता सरकारने हे नवीन ऑप्शन, म्हणजेच की मोबाईलवरच त्यांच्या मोबाईलवर ऑनलाईन एडिट करून ऑनलाईन जे काही केवायसीची प्रक्रिया आहे ही पूर्ण करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे. वेबसाईट चालू करण्यात आलेली आहे आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणी आपली केवायसी पूर्ण करत आहे ऑनलाईन. तर याबद्दलचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. कारण की मुदतवाढ मिळणार की नाही ही शंका होती. आधी 31 डिसेंबर 2025 ला ज्यावेळेस मुदत संपली होती, तर त्यावेळेस पासूनच बहिणींची, खूप साऱ्या लाडक्या बहिणींची केवायसी बाकी होती. त्या संभ्रमात होत्या आणि त्यांच्या जीवात धाकधूक चालू होती की आपल्याला आता संधी मिळणार की नाही मिळणार. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून छोटीशी मोहीम चालू केली होती आणि सर्वांना सांगितलेलं होतं की घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, आपल्याला मुदतवाढ द्यावीच लागणार आहे. कारण की सरकारची चूक होती त्यामध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट सांगितलेलं आहे की सरकारने चुकीनं जे काही प्रश्न विचारले होते ते एकदम सरळ न विचारता घुमून फिरून विचारलेले होते आणि त्यांची वेबसाईट चालू नव्हती. त्याचबरोबर OTP व्यवस्थित येत नव्हता आणि म्हणून हे सरकारच्या चुका आहेत, लाडक्या बहिणींच्या नाही, आणि म्हणून सरकारला मुदतवाढ द्यावीच लागणार आहे आणि तशाच प्रकारे मुदतवाढ सुद्धा सरकारने दिलेली आहे. एक झाला हा मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मुदतवाढ दिली आहे. किती तारखेपर्यंत दिली आहे, तर 31 मार्च 2026 पर्यंत. ही दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन आपली जी मागणी होती लाडक्या बहिणींना वाटत होतं की अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडून आपल्याला जी काही पडताळणी आहे हे न करता ऑनलाईनच आपल्या मोबाईलवर आपल्याला केवायसी करता यावी, अशा प्रकारे त्यांची मागणी होती. ऑनलाईन पोर्टल चालू करण्यात यावं. तर त्याच प्रकारे आपण व्हिडिओ बनवले सुद्धा होते की आपल्याला जी काही मागणी आहे लाडक्या बहिणींची, तुम्हाला स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की तुमच्यासाठी ऑनलाईन मोबाईलवरच तुमची केवायसी होणार आहे. सरकारनं लवकरच याबाबत निर्णय घेणार आहे, असं स्पष्ट मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर ते आपल्या चॅनलवर इथे टाकलेले आहे. ते तुम्ही जाऊन त्या व्हिडिओ इथे बघू शकता. त्यामध्ये काय काय सांगितलं तुम्ही ते बघू शकता. कारण की आपण अगोदर स्पष्ट सांगत असतो की तुम्हाला नेमकं मुदतवाढ मिळणार की नाही किंवा ऑनलाईन मोबाईलवर केवायसी करता येणार की नाही, अशा प्रकारे सर्व व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तर आता आपला हा मुद्दा आजचा जो आहे हा म्हणजे उरलेल्या बाकीच्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, ज्या बिचाऱ्या अजूनही त्रस्त आहेत, त्यांच्या मनात धाकधूक चालू आहे की ऑनलाईन केवायसी करण्यासाठी फक्त ज्यांची केवायसी चुकली आहे त्यांनाच ऑप्शन मिळालेलं आहे. इतर ज्या बहिणी केवायसी झालीच नाही त्या बहिणींची ज्यावेळेस केवायसी करताना पाहू इच्छितात तर त्यांना एरर दाखवत आहे. ज्या बहिणींची केवायसी झाली नाही त्या करून पाहत आहेत आणि त्यांना एरर दाखवत आहे किंवा मग त्यांना त्रुटी दाखवत आहे. त्यांना त्यांचं जे काही आधार कार्ड संबंधीचे जे काही आधार कार्ड नंबर आहे हे एक्सेप्टच होत नाही. म्हणजेच की जे पोर्टल चालत नाही त्यांना एरर दाखवत आहे. तर अशा प्रकारे आता मग ज्या बहिणीची केवायसी 31 डिसेंबर 2025च्या अगोदर सुद्धा झालीच नाही,
तर त्यांची केवायसी आता नवीन ऑप्शनवरून जे काही ऑनलाईन केवायसी प्रक्रिया त्यावर होत नाही. फक्त हे जे ऑप्शन दिलेलं आहे, हे त्यांची केवायसी चुकलेली आहे. त्यांच्यासाठी दिलेलं आहे. कारण की ज्यांची केवायसी चुकली आहे, त्यांची नावं सरकारकडे आहे आणि त्याचप्रमाणे त्या नावाप्रमाणे इथे हे ऑप्शन आहे, हे एडिट होत आहे. मग आता यांनी काय करावं? ज्यांची केवायसी झाली नाही, त्यांनी काय करावं? कारण की मला खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत, की "सर आमची केवायसी झाली नाही. आम्ही यामध्ये एरर दाखवत आहे. आमची केवायसी कधी होणार? कशी होणार?" तर तुम्हाला घाबरायचं नाही. मी या व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी ठामपणे सांगत आहे, तुमची सुद्धा केवायसी होणार आणि ऑनलाईनच होणार. घाबरू नका. तुम्हाला सुद्धा सरकार ऑनलाईन जे काही ऑप्शन आहे ते उपलब्ध करून देणार आहे लवकरच. कारण की सरकारला सुद्धा माहिती आहे, की आपण फक्त एकच ऑप्शन चालू केलेलं आहे. ज्यांची केवायसी चुकली आहे त्यांच्यासाठी ही केवायसी मोबाईलवर चालू आहे. अशा प्रकारे ऑप्शन त्यांनी दिलेला आहे आणि याची प्रक्रिया सुरू आहे. जे काही आणखीन यामध्ये बदल करण्याची जी काही प्रक्रिया आहे, ही सुरू आहे. हे मी तुम्हाला आता एका जे काही शासन निर्णय आला होता, त्यामध्ये दाखवून देतो, की नेमकं काय म्हटलेलं आहे. तर आता हा जो शासन निर्णय हा तुम्ही इथे बघू शकता. यामध्ये काय सांगितलेलं आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी माध्यमातून 31/12/2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशन द्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य, नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत आहे की किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेला असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सर्व लाभार्थी महिलांचा सखोल तपासणी करून लाभार्थ्यांच्या पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना शासन पत्र 20/1/2026 अन्वये कळविण्यात आलेले आहे. बघा हे जे सर्व जे आहे ना हे आता जिल्हाधिकाऱ्यांना इथे कळवण्यात आलेले आहे. याचं जे परिपत्रक आहे ना हे सुद्धा इथे सरकारने काढलेलं आहे 20/1/2026 ह्या रोजी त्यांना कळवण्यात आलेलं आहे. तथापि सदर लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन ई केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे की इथे जी पडताळणी नाही ही पुन्हा एकदा ऑनलाईन प्रकारे इथे ई केवायसी व्हावी किंवा सुधारणा करण्याची संधी इथे देण्यात यावी असं त्यांनी इथे क्षेत्रीय जे कार्यालय असतं जसे की तहसीलदार असो किंवा मंडळाधिकारी असो यांनी त्यांना कळवण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने ऑनलाईन ई केवायसी पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. बघा हे सुद्धा इथे शासनाच्या लक्षात आहे की आता जी केवायसी आहे ना ही अनुषंगाने इथे ऑनलाईन होण्यात यावी असं तिथे त्यांचं म्हणणं आहे. आता लवकरच जे सरकार आहे ना हे लवकरच सरकार जे आहे हे आता ऑनलाईन केवायसीची प्रक्रिया आहे ज्या महिलांनी ते ई केवायसी अजून सुद्धा केली नाही त्यांच्यासाठी लवकरच जे ऑप्शन आहे ना हे आता खुलं होणार आहे. काळजी करायचं कोणतंही कारण नाही. जर याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे जर काही तक्रारी असेल, काही समस्या असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला